नमस्कार मित्रांनो, ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आपण आलेलो आहे। मोठा धबधब्याची उंची 350 मीटर आहे आणि छोट्या धबधब्याची उंची 110 मीटर आहे। इथेच आपण पाहतो की काही वन विभागाच्या सूचना लिहिलेल्या आहेत। हे पूर्ण जंगल परिसर आहे। हा मोठा धबधबा या दिशेला आहे आणि हा छोटा धबधबा या दिशेला आहे। चला तर आपण आता छोटा धबधबा पाहण्यासाठी जाऊया। पहिल्यांदा आपण आता छोट्या धबधब्याकडे निघालेलो आहे। झालेला आहे। हजारो वनस्पती इथं आजूबाजूने आपल्याला जंगलासारखं पाहायला मिळतील। ट्री हा धबधब्याचा टॉप पोर्शन आहे। आपण पाहतोय धबधब्याचा हा टॉप आहे। इथूनच असं आपण पाहतोय हा धबधब्याचा टॉप पोर्शन आणि टॉपवरून आपण पाहतोय हे पर्यटक आणि पाण्याचा फ्लो। हा पहिला छोटा धबधबा। चला आता पुढे जाऊया। चला त्या पुढं गुहेकडे जाऊया। चला आपण आता ह्या गुहेकडे निघालेलो आहे। गुहेमध्ये आलेलो आहे। ही अशी ही गुहा खूप मोठी आणि अशी पूर्ण दगडामध्ये असलेली ही गुहा आणि या गुहेमधून आपण आता चाललेलो आहे। पुढे असं पाणी पडत आहे आणि ही गुहा ही आता आपण पाण्याच्या मागे आलेलो आहे। पुढे धबधबा आहे आणि धबधब्याच्या पुढे मागे आलेलो आहे। गुहा पाहतोय आपण। खूप उंच अशी गुहा आणि खोलगट अशी। अशी गुहा आहे आणि या गुहेमध्ये आपण बसलेलो आहे। बरोबर जरा धर्म त्या गुहेमध्ये आपण असं बसलेलो आहे आणि त्याची गुहा अशी तिथंपर्यंत आहे आणि हे उंच असं वरती असं एकदम टणक खडक आहे। एकदम मजबूत दगड आहे।
हे कठीण आहेत, एकदम कठीण आहेत. म्हणजे पूर्ण असं दगड आहे, पूर्ण बिलकुल त्याच्यामध्ये हे नाही येत असं. अशी ही नॅचरल गुहा बघण्यासारखी गुहा आहे ही. प्रत्येकाने येऊन खरोखर इथं येऊन पाहावं अशी ही गुहा. जावा आहे, पुढं आहे, बघायला मिळेल. पुढं आहे म्हणलं बरं. गुहेमध्ये आपण पाहतोय असं सुंदर असं दृश्य. तर आता आपण गुहेतनं बाहेर येत आहे. गुहेतून बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसतं हे सुंदर असं फेसाळलेलं पाणी आणि धबधब्याचं असं सुंदर असं दृश्य आपण पाहत आहे. हा छोटा धबधबा आहे गुहेच्या जवळील. इकडे बघ की.